गजर कीर्तनाचा। तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुझ्या देखीला से रंगनी रंगनाथ तुझ्या देखीला तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुझ्या देखीला से हो तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, तुझी ये संगती। थोडा स्वर दे इथं मॉनिटरला दे, बाकीच्या ठिकाणी नको वाढू। झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता नवजो दवडिता, आम्ही नवजो दवडिता। नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। विठ्ठल 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 भगवान की जय, मावली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत चोखोबा महाराज की जय, सद्गुरु चोख महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। विठ्ठल 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 पुढं पुढं तिथं समोर उभे राहायचं. विठ्ठल 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 विठ्ठल
समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभं जगननिहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजी. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी. हे बघा ए चॅनलवाले, ओय पोरांनो, तुमचं झालं की तुम्ही खाली बसा, लोकांना त्रास होतो. ते 8 वाजेपासून येऊन बसलेले. तुमचं झालं की थोडं खाली बसा आणि तुम्ही थोडं सुद्धा ऍडजस्ट करून घ्या त्यांना, कारण महाराष्ट्र कार्यक्रम पाहतोय आपला हा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दे प्रदेशम विधींद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, देवा यावरी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा. ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबाराय. जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबाराय. शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथबाबा, ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालू असलेला आपला हा कुंभमेळा. कोणता मेळा? कुंभमेळा. आणि त्या कुंभमेळ्यामधलं मला आता वाटतं हे शेवटचं स्नान आहे आपलं. विठाला 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 विठाला. तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद व्यक्त करतात. विठाला 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 विठाला. अभंगाचा प्रतिपाद्य विषय. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा थोडा स्वर कमी करतात. चालू असलेला आपला हा संत चोखोबराय मूर्ती प्राण प्रतिष्ठा
तथा कलशारोहण सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला आहे. तसं कीर्तन करावं, तुमच्या समोर काही बोलावं अशी माझी तब्येतच नाही आहे बरं, खरं सांगतो. मला दररोज लोकांवर वजन टाकायची सवय होती सोपान भाऊ, कारण की माझ्यासारखा आडेल महाराज नसेल महाराष्ट्रामध्ये कोणी. दररोज जायचं टायमावर कीर्तन, दुसऱ्याच्या नियोजनामध्ये कीर्तन करणं वेगळं आणि आपण मोठं नियोजन करणं वेगळं. विठ्ठल 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 आज मी कीर्तनासाठी उभा नाहीये, फक्त तुम्हा सर्व मंडळीचे आभार मानण्यासाठीच उभा आहे महाराज. खरं सांगतो, आज एवढा मोठा समाज, मी जेवढं फिरलो, रात्रंदिवस कष्ट केले, मंदिर उभारलंय. माझे मित्र मला म्हणत होते, बावळा आहे म्हणे, तुला अक्कल नाही म्हणे, एवढे कुठं पैसे मंदिरात घालत असतात का. बाकीचे म्हणतात यात नवल नाहीये, बायको सुद्धा म्हणत होती बरं सोपान बा. ही वस्तुस्थिती आता ती समोर आहे, त्याच्यामुळं सांगितलं पाहिजेत ना कोणी कोणी शिव्या दिल्या. सर्वांना असं वाटत होतं की हा येडा, याला अक्कल नाही, हा नुसता पैसे खर्चतो. पण ते जेवढे केलेले पैसे खर्च, त्याचं समाधान जर काय असेल तर तुम्ही सर्व समाज आहेत. विठाला विठाला आवाज येत नाहीये, आवाज येत नाहीये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अपेक्षा नव्हती एवढा मोठा कार्यक्रम, तुमच्या सहकार्यामुळे हा शक्य झालाय महाराज. बरोबर आहे का नाही. काल दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुद्धा मुख्यमंत्री येतील का नाही ही शाश्वती नव्हती बरं, कारण 12 वाजता सुद्धा मुख्यमंत्री मुंबईलाच होते, पण ते सुद्धा आले. आणि माझं स्वप्न होतं की आपण आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याला आणायचं म्हणजे आणायचं. काल जेवढे काही पुढारी व्यासपीठावर बसलेले होते त्यांना सुद्धा एक मोठा धक्काच बसला. यानं ना खासदाराला विचारलं, ना आमदाराला विचारलं, ना पालकमंत्र्याला विचारलं, ना जिल्हा परिषद सदस्याला. एवढ्या छोट्या गावामध्ये CM साहेब आले कसे. म्हणलं CM साहेब राजकारणासाठी आलेच नाही, CM साहेब हे चोखो करायसाठी आले. विठ्ठल 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 तुम्ही सर्वच मंडळीने, त्यातल्या त्यात मंडळीने तर सहकार्य केलं, पण सर्वात मोठं सहकार्य जर या सप्त्यामध्ये झालं असेल तर आमच्या मातृशक्तीचं झालेलं आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, पुरुषांपेक्षा सुद्धा विचारांची संख्या. कोणतं काम मला असं सांगायची गरजच पडली नाही महाराज. नाही तर एवढ्या मोठ्या लोकांचं नियोजन करणं शक्य नाही बरं ना. अण्णा, आपण सुद्धा जोग महाराजांचा सप्ताह करतो, कठीण आहे. मला वाटत नव्हतं एका दिवशी 5-5, 6-6 क्विंटलाच्या चपात्या तशा पडल्या महाराज. मी कोणत्याच गावाला चपाती सांगायला गेलो नाही, कारण की 4 तारखेपर्यंत कीर्तनच केले नव्हते. 5 तारखेला सप्ताह सुरू झाला. पण तुम्ही सर्व मंडळींनी एवढं सहकार्य केलं, मला आनंद आहे महाराज. हा कार्यक्रम, हा आश्रम, मी अगोदरच सांगितलं, हा पुरुषोत्तम महाराजांचा आश्रम नाही आहे. मी तर आत्ताच पाटणकर बाबांना म्हणलं, बाबा आज तुम्ही माझा राजीनामा घ्या, मला याच्यातून मुक्त करा. बरोबर आहे का नाही. खूप सहकार्य तुम्ही सर्व मंडळींनी केलं. एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यास करावा, एखाद्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास करावा, आणि त्याला जर मनासारखे मार्क पडल्यानंतर जेवढं समाधान होतं त्याच्यापेक्षा मोठं समाधान आज मला झालंय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर गोपाळ तृप्त झाले, त्यांना भेटले. हे सर्वांना इथं कीर्तनकारच आहे, त्याच्यामुळे मला कीर्तन सांगायची गरज नाही. पण आजचा जो अभंग आहे, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, हा जेवढा काही अभंग आहे, हे अभंग गोपाळ तुकोबरायने, तुकोबरायचं काय मनोगत असेल हे आपण नाही सांगू शकत. पण हा जेवढा काही अभंग आहे, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, हा 4 चरणाचा जेवढा काही अभंग आहे,
तो अभंग मी आज फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूसाठी घेतलेला आहे बरं महाराज. कारण की माझं जीवन जर तुम्ही तपासलं तर मी कुठं जास्त अध्ययन केलेलं नाही आहे, ना कोणत्या संस्थेत जास्त शिकलेलो नाही आहे. पण एखाद्या लोखंडाला जसा परिसाचा स्पर्श झाल्यानंतर ते लोखंड सोनं होतं, पण हा परिसाचा गुण आहे. पण माझ्या सद्गुरूने मला परिसाचंच परीस करून टाकलं महाराज. खरं सांगतो, मी नेहमी सांगत असतो, रामायणामधून हनुमंतराय जर वगळले तर रामायणाला किंमत अजिबात नाही आहे. तसं या पुरुषोत्तमच्या जीवनामधून संजय महाराज पाटणकर जर वजा केले तर माझं जीवन शून्य आहे महाराज. रात्रंदिवस रोडवर फिरायचं, एवढी ताकद, ते जेवढं काही पुण्य करतात, जेवढी काही साधना करतात, जेवढं काही नामस्मरण करतात, त्या नामस्मरणाचं जेवढं पुण्य मला वाटतं त्याने संकल्प सोडलेला आहे काय कोण माझ्या नावाचा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान माणूस जीवनामध्ये 4 बायका सांभाळू शकतो अण्णा. 4 काय 5-5ही सांभाळू शकतो. बायका सांभाळणं सोपं आहे, पण एका ब्रह्मचार्याला सांभाळणं खूप अवघड आहे बरं. आणि त्यातल्या त्यात संजय बाबा सारख्या बाबाला सांभाळणं म्हणजे अवघड आहे महाराज. रात्री 12 वाजता जी गोष्ट पाहिजेत म्हणजे ती पाहिजेत. त्यांना म्हणलं आपण काही गोष्टी उसने आणू, नाही नाही नाही, पाहिजे म्हणजे पाहिजेत. पण मला सुद्धा माझं प्रारब्ध आहे महाराज, काहीतरी ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे, चोखोबरायांची कृपा आहे की एवढ्या मोठ्या महात्म्याची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पुरुषोत्तम महाराजांनी कोणत्या संस्थेमध्ये जास्त अध्ययन केलेलं नाही आहे, ना कुठं अभ्यास केलेला आहे. पहिला गायक माणूस मी, आणि भांडणं हा जन्मता माझा स्वभाव आहे महाराज. लाईफमध्ये फक्त एका माणसाशी जमलं तो म्हणजे सोपा, नाही तर बाकी कोणाशी जमून घेण्याची गरजही पडली नाही. स्वभाव चुकीचा आहे, पण तरी सुद्धा चांगल्याला तो कोणी जवळ करतं महाराज. चांगल्याला कोण ना जवळ करे. आज नाव आहे, आज एवढा मोठा सप्ताह झाला, CM येऊन गेल्यानंतर कोणी म्हणाल की हा 1 नंबर आहे. लोक म्हणतात की सोपान महाराजाची तुमची मैत्री किती दिवसाची आहे. ज्यावेळेस आम्ही आखूड पॅन्टी घालत होतो छोट्या, म्हणजे 2001 का 2 मध्ये हिवरा आश्रमला शिबिर झालं होतं. त्या शिबिरापासून आमच्या दोघांची मैत्री आहे. त्यावेळेस तो कीर्तन करायचा आणि मी पखवाज वाजवायचो. लक्ष देऊन ऐका बरं. तो कीर्तन करायचा, मी पखवाज वाजवायचो. त्याला 150 रुपये भेटल्यानंतर 100 मी घेतले आणि 50 त्याला दिले होते. म्हणजे नशीब तेव्हापासूनही चांगलंच आहे. प्रारब्ध तेव्हापासूनही चांगले. आंबे दिले होते 5 आंबे, त्यातले 2 आंबे त्याला दिले होते आणि 3 मी खाल्ले होते. विठ्ठल 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 अपेक्षाही पेक्षा मोठा कार्यक्रम झाला. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्व मंडळीला न्याते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए धर्म की संकट येतं त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतलं दिलंय.
दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजींचं दिलंय. तिसरं प्रमाण तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. ज्या ज्या वेळेस या धर्मावर अधर्म माजतो त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. विठ्ठल 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 तसं तर काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं वर्णन करावं. अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्मा आणि गोपाळांचा संवाद आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये संगत खूप महत्वाची आहे. मी खरं सांगू, मी नेहमी आवर्जून कीर्तनामध्ये सांगत असतो, जीवनामध्ये 2 माणसाची संगत कधी घडली पाहिजे. एक तर पहिली संगत घडली पाहिजे देवाची, आणि नाही देवाची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडली तर संताची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायऱ्याचं नौकर झालेलं कधी चांगलं आहे. विठ्ठल 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 तसे संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. तिन्ही संगती तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात आहे, विश्लेषण करायची गरज नाही. कुसंगतीने काय होतं? ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. अनमोल किमतीचा हिरा असतो, पण तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर त्याचा काय होतो? नाश होतो. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्हाला नाही चांगल्या माणसाची संगत घडली तरी चालेल, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत घडू देऊ नका. एक. दुसरी संगत ही विसंगत. विसंगत परमार्थातही नको आणि विसंगत संसारात सुद्धा नको. सप्ताह करायचा म्हणला ना, ज्याला सप्ताह करा वाटत असेल त्यानं सप्ताह करायचा तर असाच करायचा. महाराज खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या छोट्याशा मुलीचं लग्न करता तर 2 तासासाठी 20 लाख रुपये खर्च करता. किती खर्च करता? 20 लाख रुपये खर्च करतात. कोणी 50 लाख रुपये खर्च करतं. नवरदेव कमीत कमी 2-2 लाखाची नुसती दारू वाटतो महाराज. मग संसारातल्या एका छोट्या मुलीचं लग्न करताना जर तुम्ही 2 तासासाठी 20 लाखाचा खर्च करत असेल तर ज्या विश्व मालकाने ही सृष्टी निर्माण केली, ज्या विश्व मालकाचं हे सगळ्या गोष्टी आहे, त्या विश्व मालकाचा उत्सव सुद्धा आपण द्यायला पाहिजेत महाराज. परवा दिवशी पुणेकर काही मंडळी आले होते, ते कीर्तनाला होते रात्री शास्त्रीजींच्या. त्यातला एक पुणेकर मला सांगत होता, म्हणे महाराज आम्हाला असं वाटत होतं की ऐश्वर्या सप्ताह फक्त आम्हीच करतो म्हणे, कारण तिकडे ते झुंबर वगैरे कूलर फिलर सगळं. म्हणलं असं काही नाहीये, तुम्ही एकदा आमच्याकडे येऊन पहा. तुमच्या कृपेने देवानं तर लक्ष्मी पुणे जिल्ह्यामध्ये पाणी भरते, सगळ्या MIDC आहे, सगळं काही. आमच्याकडे काहीच नाहीये. आमचा कमलेश मला नेहमी सांगायचा, आमच्या ढोरेवाडीचा सप्ताह हा 1 नंबर. अरे म्हणलं जेवढे लोक तुमच्या सप्त्याला जमा होतात तेवढे आमच्या तिथं स्वयंसेवक आहे. तो नेहमी मला तिकडे गेला की सांगायचा, महाराज आपला सप्ताह ब्रँडेड सप्ताह फक्त पाटलाचाच. बरोबर आहे का? मंदिरही सुद्धा सर्व पहिल्यापासून लाईफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आम्ही सोपान महाराजाला माहिती आहे, मला त्यांची दिंडी माझी दिंडी. आम्ही दिंडीसाठी सुद्धा कधीच लोकवर्गणी कोणाला मागितलेली. नारदाच्या गादीवर सांगतो, अण्णा तुम्ही 18 वर्षापासून दिंडीत चालता, दरवर्षी 40 ते 50 हजार रुपये दिंडीत. अहो काही 6-6 महिने दिंडीतला कांदा खाता तो घरी. जो लसूण गोळा केलेला असतो कांदा, 6-6 महिने दिंडीतला लसूण कांदा खातात. पण आमच्या बाबाने सांगितलेलं आहे परमार्थातलं खायचं. अरे सगळ्यांनीच जर देणगी गोळा केली तर कोणी देणगी न गोळा करता सुद्धा सप्ताह करून दाखवा ना. सोपान बन त्या दिवशी सांगितलं, आता हे तुम्हाला बरं वाटतंय, पण तुम्ही रस खाऊन गेल्यानंतर आमच्या दोघांचा ताण वाढणार आहे. कारण आता बाकीचे तुम्हीच असाल निघून, पण एकी कोण माईकवाला तोडल. पण खरं सांगतो नारदाच्या गादीहून आमचा सुनील आहे, महाराष्ट्रात 1 नंबरची साऊंड आहे. ज्यांना मी तारखी दिल्या त्यातल्या कोणत्याच माणसानं माझ्यासोबत पैशाचा व्यवहार केला नाही बरं सोपान दादा. हा महाराष्ट्रातला पहिला सप्ताह आहे. कीर्तनकार लोकांना द्यायची सवय नाही, मी सुद्धा कीर्तनकारच आहे. आम्हाला रात्री लोक झोपल्यावर घ्यायची सवय रात्री 12 वाजता आहे ना रंजाळे बाबा. पण जेवढे काही माझे मित्रमंडळी, असा एकही मित्र नाहीये की तो सप्त्याला आला खाली हाताने गेला. कोणी ना कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. सुनीलनं सुद्धा माईक ठरवत असताना असं सुद्धा म्हणलं नाही, बाबा मला एवढे पैसे पाहिजेत.
खरं सांगतोय, मंडप ज्यांचा आहे वायुनंदनवाले, मंडप मी ठरवलाच नाही. पहिली गोष्ट मंडप ठरवला आमच्या समाधान दादानी. ते म्हणे महाराज, आणि त्यांनी मला सांगितलं बाबाजी तुम्ही काळजी करू नका, मी आहे, आपण फक्त कार्यक्रम मोठा करू. म्हणलं काळजी करू नका, एवढं मोठं पैसा तर द्यावंच लागणार आहे, पण शब्द कोणीच काढला. जेवढे काही कीर्तनकार आले, रात्री आमचे न्यायाचार्य नामदेवजी शास्त्री आले, त्यांनी तर बुक्का बी लावला नाही, नारळ सुद्धा नाही, जसे गेले तसेच. आणि जाता जाता मला सांगितलं काही पैसे कमी पडत असेल तर 4-5 लाख रुपये तुला देऊ का. जिंकलं महाराज, याच्यापेक्षा अजून काय जिंकायचं. महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार आले, एक वजा केला, एक वजा केला तर बाकी कोणीच पैसे ठरवले नाही. आणि ज्यानं ठरवले त्याचा धंदाच पैशाचा आहे महाराज, खरं सांगतो तुम्हाला. कारण की तो मेला की त्याला पैसे शिवणार आहे, कावळा तसा शिवणारच नाही त्याला. विठाला 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 सर्व महाराष्ट्र आम्हा तरुण लोकांना डोक्यावर काय घेतो याचं कारण काय माहिती आहे का महाराज. आमच्या मित्रातल्या कोणत्याही मित्राच्या घरी कार्यक्रम असू द्या, सप्त्याचा असू द्या किंवा वास्तुशांतीचा असू द्या, हे गणेश महाराज आहे. याच्याकडे बघा एकदा. हा आज येताना यांनी 1 लाख रुपये घेऊन आलेला आहे. काय याची संस्था आहे. तो म्हणे दादा काळजी करू नको, मी पैसे घेऊन येतो, जा. देणारच आहे. हे जेवढे काही तरुण मित्रमंडळी आहे यांच्यावर लोक एवढं प्रेम करतात. पैसा तर आम्ही घेतोच, पैशाचा काही विषय नाही, पण काही ठिकाणी माणसाने माणुसकी सुद्धा पाहिली पाहिजेत महाराज. आपला मित्र आहे, त्याच्या घरी जर कोणी वारलं आणि त्याच्या तेरवी निमित्त जर कीर्तन असेल तर महाराष्ट्रातला कोणताच तरुण कीर्तनकार ठरवत नाही फक्त काळजी करू नका दादा आम्ही येतो. पण काही काही कीर्तनकार दशक्रिया विधीचे सुद्धा आपल्या सोबत राहणाऱ्या माणसाचे त्याची बी पाकिट घेतात बरं महाराज. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही घेतो हे जग जाहीर आहे. लोक माझा प्रचार करतात, उलट ते माझ्यासाठी चांगलं आहे. तुम्ही तुमच्या तोंडानं सांगता हा एवढा घेतो म्हणजे लोकांना ठरवायची गरज नाही ताई. लोकांना माहिती याचं ठरलेलं आहे, कारण मॅनेज होतच नाही. बरोबर आहे का नाही. पण जाऊ द्या, घेतले. मला आनंद आहे. एवढे सुंदर महाराज मंडळी हे जात नाही महाराज कुठे, हे फक्त प्रेमापोटी सर्व मंडळी इथे जमा झालेले. विठाल 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 विसंगती परमार्थातही नको आणि संसारातही नको. परमार्थ सुद्धा थाटामाटात करा. मला शास्त्रीजीनं त्या दिवशी आम्ही तारीख घेण्यासाठी गेलो त्यावेळेस मला सांगितलं म्हणे पुरुषोत्तम लोक पैसे कोणालाच देत नाही, तू खर्च करतोय म्हणून लोक देवतून लोक पैसे देतात. म्हणून आपण मी सोपानबाल सांगितलं होतं, म्हणलं हे बघ कर्ज जरी झालं तरी ताण नाही, पण लोकांना एकदम सुंदर जेव घालायचं महाराज. मिरचीची भाजी तसलं काही नाही, दररोज एक मिष्टान्न होतं का नाही. दररोज एक मिष्टान्न. एखाद्या दिवशी थोडीफार निपूर आली असेल, फक्त कालच थोडंफार, पण निपूरही सुद्धा नाही आली. आचार्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. त्यांनी सुद्धा ठरवताना असं नाही सांगितलं म्हणे महाराज आपण कार्यक्रम करून घेऊ आणि नंतर पैशाचं पाहू. विठाला 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 विसंगती परमार्थात नको. जे ते ज्या त्या ठिकाणी चांगलंच पाहिजेत महाराज. सुंदर आमच्या बाबाला आवडतच नाही पक्वा. तुम्ही जेवढे चांगले. मागच्या वर्षी आमचे माऊली आले होते आमच्या दिंडीत भजन करायला. ते म्हणे तुम्ही एवढे सुंदर टाईट कपडे घालता, एवढे चांगले कोट घालता, एवढ्या चांगल्या टोप्या घालता, कडक 50-50, 60-60 हजाराचे मोबाईल वापरता. देवानं तुम्हाला दिलंय त्याच्यापेक्षा चांगलं वागा. पण तुम्ही पंढरपूरच्या वारीत चालत असताना तुमच्या गळ्यामध्ये सुद्धा टाळ 5,000चा पाहिजेत. किती हजाराचा पाहिजेत? 5,000चा. की तुमचा टाळ पाहिल्यानंतर सुद्धा लोकांना टाळ वाजवण्याची इच्छा झाली पाहिजे. का करू नये? ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं खूप चांगलं आहे महाराज. आता काही लोक म्हणतात महाराज आम्ही त्यावेळेस फाटके धोतर घातले, ते तुमचं नशीब आहे, त्याला आम्ही काय करावं. परवा दिवशी एक बाबा मला म्हणे महाराज आम्ही किती दुष्काळ सोसला हो, तुमचं किती सुंदर चाललं. 72 मध्ये आम्हाला जेवायला भेटलं नाही. म्हटलं माझा जन्म 89चा आहे, मला 72चं काय करणार आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून विसंगती परमार्थात नको. जे ज्या ठिकाणी पाहिजे ते एकदम सुंदर पाहिजेत. आज सुद्धा मी रसाचं म्हणलं होतं आपण थोडं मागं पुढं करू, पण आमच्या कमलेश दादाने सांगितलं म्हणे महाराज काळजी करू नका. 5,000 लिटर आमरसाची व्यवस्था आमच्या कमलेश दादाने केलेली महाराज. 5,000 लिटर. तो बी बर्फ टाकून सर्व रेडी आहे. आता गेलं की नुसतं बाहेरच पाठीमागं करायच्या. बरोबर आहे का नाही. एवढं सुंदर नियोजन. आणि आमरस ठेवण्याचं कारण असं आहे
माझ्या चोखोबरायचा जन्म हा आंब्यातून झालेला आहे. कशातून झालेला आहे? आंब्यातून. म्हणून मला वाटतं हे सप्त्याचं आपलं 6वं-7वं वर्ष असेल. दरवर्षी काल्याच्या दिवशी आमरसच असतो. बाबा म्हणे पागल झाला का म्हणे तू खिचडी भात ठेव. म्हणलं बाबा खिचडी भात सगळंच खाऊ घालतात. आता सगळंच गेलं, कंबर गेलं, गुडघे सुद्धा येसीन गेले. मला आता सगळंच गेलं, मग थोडं अजून का 2-4 टाचे शिल्लक पडतील, काय ताण आहे. चला, म्हणून खूप सुंदर आहे. ऐका, पहिली संगती कुसंगत, दुसरी विसंगत आणि तिसरी सुसंगत. जीवनामध्ये सुसंगत खूप महत्वाची. साधूच्या संगतीचा परिणाम ऐका. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, भावे त्याचे द्वारे श्वानया, भावे त्याचे द्वारे श्वानया. संत द्वारी काया भावे त्याचे द्वारी स्वाया. संगतीचं महात्म्य सांगत असताना तुकोबराय सांगतात, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, अर्धाक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्या, त्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाने वागतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, शेवटी तुझ्या कोणीच कामाला येणार नाही. एवढा भावला मारा तो सत्संग अंतकरणाला की कोळियाची कीर्ती वाढली, केले रामायण रामादी, बोलिला वाल्मिक तैसेची घरी, वर्तुनी दाविन नामा म्हणे. ऐका ना, 2 मिनिटाचा सत्संग वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये एवढा भावला अंतकरणाला, एवढा भावला की या देशाचा आद्य कवी एक डाकू झाला महाराज. कोण झाला? डाकू झाला. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, आम्ही जेवढे काही आळंदीकर मंडळी आहोत, आमचा जुना इतिहास जर पाहिला तर आपण डाकूचे महाराज सगळे. प्रत्येकाने प्रत्येकाचं बॅकग्राऊंड पाहिलं, प्रत्येकानं जर आरशासमोर गेलं तर ज्याला त्याला माहिती आहे आपण कसे आहोत, बरोबर आहे का नाही. पण ज्ञानोबरायासारख्या महात्म्याचा संग झाला महाराज. ज्ञानोबरायासारख्या महात्म्यानं कृपा केली, आज अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतो. हा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल देव शास्त्रीजीने सांगितलं रात्री, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर जर रेडा ऋग्वेद बोलू शकतो, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर जर निर्जीव भिंत चालू शकती, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर जर मेलेला मनुष्य जिवंत होतोय, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर
जर महाराज मेलेला मनुष्य जिवंत होतो तर आपल्यासारखे लेकरं कीर्तन करतात, गायन करतात, पखवाज वाजवतात, यात काही नवल नाहीये. मी खरं सांगू, सगळेजण कीर्तन करतात. आळंदीला तर हजारो मुलं आहे महाराज, पखवाज शिकतात, गायन शिकतात. मग सगळेच पखवाजी झाले का? नाही नाही नाही. काही काही 500-500 पखवाज जिंकले पण पखवाज नाही जमला महाराज त्यांना. काही काही 200-200 पेट्या मोडल्या नाही त्यांना पेटी जमली. काही काही अभंग पाठ करू करू कीर्तनाचे वह्या काही काहीच्या बॅगीमध्येच नाही कीर्तन जमलं. मग आपण जे 2-4 कीर्तन करतोय, आपण जे 2-4 बोल वाजवतोय, आपण जे 2-4 चाली म्हणतोय, मला तरी असं वाटतं ज्ञानोबरायांनी त्यांच्या मधुकरीतला दिलेला तुम्हाला आणि मला हा प्रसादच आहे. विठ्ठल 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 संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संतांची संगत केल्यानंतर, चांगल्या माणसाची संगत केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो हा माझ्या जीवनात आलेला अनुभव. म्हणजे हा सप्ताह आहे ते चोखोबरायचं मंदिर आहे, बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला सांगितलं अण्णा म्हणजे पाटणकर बाबाचे गुरुजी सुद्धा इथं उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे आम्हाला परमार्थ कळाला, ज्यांच्यामुळे आम्हाला चाली कळाल्या, ज्यांच्यामुळे आम्हाला वारी कळाली, असे आमचे अण्णा सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं, कोणीतरी आम्हाला त्या दिवशी जनार्दन महाराजांनी सांगितलं, वयाच्या 4थ्या वर्षी म्हणजे 4थ्या वर्गात असताना गीता पाठ होती त्यांची, नाटाचे अभंग पाठ होते त्यांची. त्यांचं सगळं चांगलं आहे महाराज, अभंग पाठ चांगली आहे, गीता पाठ चांगली आहे, सगळं चांगलं आहे. फक्त त्यांच्या ठिकाणी एक दोष आहे, ते रागवतात खूप महाराज, एवढी चिडचिड करतात. पण आम्हाला ती सवय झालेली आहे, आता नवीन माणूस त्यांच्याजवळ राहू शकत नाही. पाटणकर महाराजांना समजून घेऊ शकतो फक्त पुरुषोत्तम पाटील आणि भरत आटोळे, बाकीच्यांनी त्यांच्याजवळ जायचं नाही. खरं सांगतो महाराज, हे सोपं नाही. मी त्या दिवशी बोललो तुम्हाला, आमच्या गावातल्या मुलांना सुद्धा सांगितलं, सप्ताह सुरू झाल्यानंतर तुम्ही पंचक्रोशीतील लोक इथं आले, सप्ताह सुरू झाल्यानंतर पंचक्रोशीतील लोक इथं आले. पण या सप्त्याचं नियोजन 6 महिन्यापासून चालू होतं. किती महिन्यापासून? 6 महिन्यापासून चालू होतं. इथली सर्व जी व्यवस्था आहे ती जर व्यवस्था कोणी केली असेल तर जसं रामायणातून हनुमान काढला तर रामायण काहीच कामाचं नाही. माझ्या जीवनातून पाटणकर बाबा काढले तर माझं जीवन शून्य आहे. तसं या सप्ताहामधून जर माझा भरत काढला तर सप्ताह शून्य आहे. बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला, हे सांगितलं पाहिजेत, कळलं पाहिजे. कारण एवढं मोठं उभं करायचं महाराज, स्वतःचा धंदा आहे त्याचा, मंडपचा. दररोजचे नाही म्हणलं तर किती सुपर आहे महाराज, याचा बी धंदा आहे. 1,00,000-2 लाख रुपये तर कोणी देतं मंडपावाल्याला. पण सगळं सोडून आणि लोकांना असं वाटतं की हे लोक आमच्यासोबत पैशासाठी राहतात. अरे आमच्यावर प्रेम करणारे लोक इथं आमच्या उर्मिलाताई बसलेले, त्यांचे मिस्टर बसलेले, हे लोक फक्त आमच्यावर प्रेम करतात महाराज. हे काही लोक घरचे गरीब आहे का भिकारी आहे का यांना काही घेणदेण नसतं. भिकारी सुद्धा स्वाभिमानानं जगतो महाराज, भिकारी सुद्धा स्वाभिमानानं जगतो. इथं जेवढे काही सेवा करणारे मंडळी आहे ते फक्त आणि फक्त पाटणकर बाबामुळे येतात. कोणामुळे येतात? पाटणकर बाबामुळे. माझ्यामुळे यायचा संबंधच नाही, कारण मी इथं नाहीच आहे ना. बरं, मी कधी कोणाला प्रेमान बोलत नाही. माझेच मित्र मला फोनवर म्हणतात तू कोणालाच बोलत नाही. आता तो स्वभाव आहे, स्वभावात बदल होत. मी जर चुकून एखाद्याचं वर्णन केलं ना की खूप सुंदर कीर्तन करतात शिवलीला ताई तुम्ही, असं जर म्हणलं
तिला सुद्धा खोटं वाटतं. तिला वाटतं नाही हे काहीतरी खोटंच बोलायला लागलं. बरोबर आहे का नाही? 2 शिव्या दिल्या की तिला वाटतं हा आत्ता शिक दादा बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? कारण की हा स्वभाव आहे आणि या स्वभावानं सर्वांनी मला स्वीकारलेलं आहे महाराज. लोक म्हणतात त्याच्यात लय ॲटिट्यूड आहे महाराज. कशाचा ॲटिट्यूड आणि कशाचं काय? एवढा मोठा सप्ताह केला असता तर एखाद्यानं सोन्याचा पोट घातला असता महाराज. खरं सांगतो ॲटिट्यूड काय नाही. मला एवढं कळतं की हे जे सर्व चाललंय हा ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद आहे. बस आपण कोण आहे करणार? आणि माझ्या गुरुजीनं सांगितलेलं आहे मला, देवाचे कारण देव जाणे. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देवाचं सखा झालं ना की अख्खं जग कृपा करतं महाराज. नाही तर आपण काय ज्ञानी लोक आहे का? आपले काही तपश्चर्या आहे का? आपण वयाच्या 7वी मध्ये मी गळ्यामध्ये माळ घातलेली महाराज. कितवीमध्ये? 7वी मध्ये गळ्यामध्ये. माझ्या कुटुंबामध्ये काही लय परमार्थाचे काही असं काही नाही. आमचे पाटणकर बाबा त्यांचे वडील सुद्धा दारूच पित होते. तसं काही नसतं. चुकून जन्म झालेला या कुळामध्ये. बरोबर आहे का नाही? खरं हे सांगितलं पाहिजे तुम्हाला. विठाला 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 विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल भगवान की जय, महाराज की जय. जरी भगवंताला म्हणत असेल भगवंता आम्ही तुझ्या संगतीत आलो त्याच्यामुळं आमच्या जीवनात ती निश्चिंती झाली हे तुकोबराय जरी सांगत असेल तरी पण मी या नारदाच्या गादीवरून सांगतो माझ्या जीवनाला जर जी कलाटणी मिळाली असेल, माझं जीवन जे हा जेवढं सुंदर झालंय, एवढा सुंदर जो मंदिर झालंय, ही संगती हे जर कोणामुळं झालं असेल तर ते माझ्या पाटणकर बामुळं झालं. अभंगाचं तुझी संगती तुझी संगती झाली आमची निश्चिंती. निश्चिंत झालो महाराज मी. आता ताण नाही राहिला मला. कलशारोहण झाला, सप्ताही आनंदात पार पाडला. तर ह्या कलशारोहणामध्ये त्यांनी आता म्हणलं बाबा थांबा. त्या दिवशी आमचे सोपान महाराज सांगत होते अहो त्याला आता घर बांधू द्या. बस झालं म्हणे आता पाहिजेत ना घरही पाहिजेत महाराज. प्रत्येक कीर्तनकाराच्या घरी जावं त्यांचे बंगले पाहिले की आम्हाला दोघायला लाज वाटते महाराज. सोपान महाराजाचं आत्ताशिक सुरू झालं आणि लोक डायरेक्ट आमचा हिशोब 40 गुणिले 60 सगळेच करतात ना तो हिशोब. काही 3चे ठरवतात. मग आता 40 गुणिले 60 याचा हिशोब करा. 25 लाख मंडपाची.
35 लाख जेवणाचे, 5 लाख ढोकबाचे, हे चमत्कारच झाला महाराज. बरोबर आहे का नाही? हे चमत्कार, हे फक्त टेन्शन आता सोपनवाला आम्हाला आहे. खरं सांगू मी, तुम्ही आमचं सर्व बँक स्टेटमेंट सांभाळा, माझं आधार कार्ड घ्या आणि सर्व बँकेत पहा, कोणत्याही खात्यात 1 रुपया नाही महाराज, कोणत्याही खात्यात नाही. पैसे ठेवा याच्यासाठी आमचा प्रभू सुद्धा मला तुला अक्कल नाही म्हणतात, सगळे व्यवहारच शिकवतात महाराज मला. त्यांना वाटतं हा येडा आहे, पागल आहे, अख्खा महाराष्ट्र ज्याने येडा केला हे लोक यालाच येडं म्हणतात. बरं, तो डायरेक्ट म्हणतो तुला कळत नाही म्हणे. अरे कळत कसं नाहीये, मला एवढं माहिती आहे की माझ्या हातातून पैसा दुसऱ्या वाईट कामाला जातच नाही, तो देवासाठीच जातो महाराज. बरं, लिहून काय ठेवा, काही लोक माचीस आणली तरी 50 पैसे लिहून ठेवतात सोपानला, आणि काही नाही अजून तिथंच येते ना. त्यांचे बंगले झाले ना काय झाले. देवाची इच्छा आहे, अरे देवानं लायकी नसणाऱ्या माणसाकून, अधिकार नसणाऱ्या माणसाकून, कोणता संबंध नसणाऱ्या माणसाकून, अभ्यास नसणाऱ्या माणसाकून, तपश्चर्या नसणाऱ्या माणसाकून, आचरण नसणाऱ्या माणसाकून जर चोखोबरायचं एवढं मंदिर बांधून घेतलं तर बंगला काय आहे महाराज. देवाच्या मनात आल्यानंतर तो काही करून घेईल. पण मलाही काही जास्त बंगला बांधायची इच्छा नाहीचे महाराज, खरं सांगतो तुम्हाला, कारण जीवन गाडीतच आहे. आता वरचा जो मजला आहे तो बायकोच्या नावावर करून टाकू, बरोबर आहे का नाही? तिथे एकदम सुंदर AC PC बसून देऊ तिला, म्हणजे तिचं ताण. आपण 1.5-2 कोटीची गाडी घेऊ एखादी, बरोबर आहे का नाही? आता गरज आहे ना ती गाडीची, प्रवास करायचा. आता याच्यानंतर परत तारखी वाढणार आहे, कारण लोकांना माहिती आहे हा खूप खर्च करतो, त्याच्यामुळे आता 40 देत होते, आता लोक लाख रुपये देतील मला. हे कीर्तनकार लोकांना नाही कळत, तुम्हाला वाटतं हा येडा, येडा नाही मी. विठ्ठल 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 निश्चिंत झालो. आज काय झालो? निश्चिंत झालो. का? नाही देखिले ते मिळे. बस, ज्याची अपेक्षा नव्हती त्या गोष्टी भगवंतानं आपल्या हातातून करून घेतलं. भोग सुखाचे सोहळे, बाकीचं काय महाराज, घरी ताकाचे सरोवर. संसारात तुम्ही कितीही कमवा, कितीही पैसा कमवा, आता सांगाती कवडी गेली नाही हे आपणच सांगायचं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, कोटी घरे जेते काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची, एवढी मोठी रावणाची संपत्ती होती, तो जर सोबत घेऊन गेला नाही तर आपल्याला काय? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुरं. महाराज खरं सांगू, जे लोक आमच्या पाटणकर बाबाला जॉईंट झाले ते अजून सुटले नाही बरं महाराज. कधीच कोणीही ते प्रेमानं बोलत नाही, पण माझ्या गावचा अनुभव आहे मला. आमच्या गावात जो माणूस देवालाच मानत नाही, लक्ष देऊन ऐका बरं, जो माणूस कधी मंदिरात जात नाही, कुठंच जात नाही, ते माणसं पाटणकर बाबा समोर गाडी घेऊन येतात, डिझेल फुल करून, बाबा सांगा कुठं जायचं. हा त्यांच्या तपश्चर्येचा काय आहे? चमत्कार आहे महाराज. जो कोणालाच मानत नाही तो बाबाचा शिष्य. जेवढे काही गावात दारू पिणारे ते बाबाचे परम भक्त. जो 1 नंबरचा आडमुठे तो बाबाचा भक्त. खरं काय असेल काही सांगता येत नाही महाराज. हा आश्रम तसा आम्हाला पहिला काकड शिवणीला करायचा होता, नंतर आमखेडला ठरला, पण आमच्या आमखेडच्या लोकांची जमीन थोडी कमी होती, रोडच होतं, पण देवाला वाटत होतं तिकडं इकडं करण्यापेक्षा बरं इथंच, बरोबर आहे का नाही? म्हणून हा इथं झाला. आणि या आश्रमाला सर्वात मोठं सहकार्य जर कोणाचं झालं असेल, आता काय ते नाही माहीत, पण आमच्या हरी पिलुटला जो आहे त्यानं आम्हाला 2013 साली 50 लाख रुपये कॅश दिली होती. किती? 50 लाख कॅश. त्याच्यामध्येच ते आमखेडची जमीन वगैरे सर्व बरंचसं काम तिथं झालं होतं. शेंदूरजनची जी जमीन घेतली होती ती त्याच पैशातून घेतली होती. भरपूर लोकांचं सहकार्य या कार्यक्रमाला झालेलं आहे. आणि खरं सांगू, आज मला खूप आनंद वाटतोय की भगवंतानी एवढं सुंदर कार्य करून घेतलं. कृत्य झालो, इच्छा केली ते आवलो. बस, जी इच्छा होती अंतकरणामध्ये ती पूर्ण झाली. विठ्ठल 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 आता एवढं सुंदर मंदिर, एवढा सुंदर सप्ताह, हे सगळं जर असलं, पाटणकर बाबांनी लोकांना काढून जरी दिलं, इथून काठी घेऊन जरी लोकांच्या मागे लागलं, ओ बाबा इथं येऊ नका, तरी लोक इथून जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. काल्याचं कीर्तन आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. पापी जया भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळा न पूजिती कोणी देवा एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याभिने. सर्व देवता एकत्रित झाले. भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, राक्षसाच्या भीतीने यज्ञ होत नाहीये, कीर्तन बंद पडले. सर्व देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि स्तुती सुरू झाली. शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्ष स्थलकस्तु श्रीम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. कोणतंही काम जर तुम्हाला कोणाकडून करून घ्यायचं असेल, तो गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणा. कारण माणसाला स्तुती खूप प्रिय आहे, एवढी प्रिय आहे. अरे देवाला जर स्तुती प्रिय असेल तर माणसाला का नसावी. देव एवढा गदगद झाला आणि गदगद झाल्यानंतर देवानं आकाशवाणी केली. आकाशाची वाणी सांगे सकळा, आकाशाची वाणी सांगे सांगे सकळा शीतळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. भगवंतानी अवतार घ्यायचं ठरवलं, पण अवतार एकटा माणूस कसा घेईल. पक्ष स्थापन करायचा म्हणल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का सोबत पाहिजेत ना. आता एकटा देव कसा घेईल. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. शेषराव म्हणे ओ शेषराव अवतार घ्यायचा आपल्याला. शेष म्हणे भाऊ मी सर्वांच्या नादी लागेल, तुझ्या नादी लागणार नाही. मागच्या जन्मात तुझा लहान भाऊ झालो रे. 14 वर्ष मला उपवास करावा लागले. देव हुशार. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 पूर्वी तू अनुज झालासी सोशियल कस्टमरचं सगळे देवान चॉकलेट दिलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. कौंडण्यपुराशी जावे. तुम्ही रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं आई ओ सौभाग्यवती तुम्ही कौंडण्यपुराला जा. ठरलं. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली. आकाशवाणी झाली. ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आपल्या बहिणीचं पोरगा आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर भाऊ का तिला पैठणी घेईल का महाराज. घेऊन या खडग माराया धावला. आता भावावर बहिणी किती प्रेम करतात. ज्यांच्या शेतातून समृद्धी गेला त्यांना माहिती. ज्यांना ज्यांना धरणाचे पैसे भेटले त्यांनाही माहिती की बहिणी किती प्रेम करतात. एका एका बहिणीने एका एका सहीचे 5-5, 10-10 लाख घेतले. विठ्ठल 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 कुंडली कवरदा
तुकोबा महाराज की हॅलो टाळकरी थोडे मागे सरका टाळकरी मागे सरका थोडं टाळकरी बरेचसे मंडळी काही मान्यवर मंडळ येणार आहे आमचे नाना भाऊ सुद्धा येणार थोडं फक्त बाबा थोडं सर थोडं टाळकरी मागे सरका ना टाळकरी मी आहे का जे टाळकरी थोडं मागे व्हा मागे आणि हे बघा विनाकारण स्टेजवर कोणी येऊ नका ज्याला वाटतं बाबा आपण गेलं पाहिजे स्टेजवर त्यांनीच या तर पुढच्या वर्षी सगळं स्टेज करू बसणाराला बी ना ऐकणाराला बी विठाला 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 रात्री सोपानबा बोलता बोलता मला एक बोलून आता आमचे शिंगणे साहेब सुद्धा आलेले बरेचसे लोक म्हणे महाराज सर्वपक्षीय लोक इथे येत आहेत काल शिंदे साहेब आले आज नाना भाऊ पटोले मला वाटतं बावनकुळे साहेब सुद्धा येणार आहे मग ते म्हणे महाराज तुमचं काही नियोजन आहे का काय म्हणले ते काही नियोजन आहे का म्हणलं आम्ही महाराजे लोक आहेत राजे नाहीये म्हटलं बरोबर आहे का नाही हे सगळे जे मंडळी येत आहेत राजकीय क्षेत्रात येतील संत महंत जेवढे काही वारकरी येतात हे पुरुषोत्तम महाराजासाठी येतच नाही ते फक्त आणि फक्त माझ्या चोखोबरासाठी सर्व मंडळी येत आहेत विठाला 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 आता तो धरीला वसुदेवाने सांगितलं ए कंसा हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे कारागृहात ठेव ठरल्याप्रमाणे मुलं झाले सर्वांना चरित्र ज्ञात आहे 6 इमारित दुराचारी 7वा जो गर्भ योग मायाने आश्चर्य करीत जगा माझी 8व्याची तयारी सुरू झाली 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रकट झाली आणि देवकी माता रडायला लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल ऐका लक्ष देऊन देवाने सांगितलं आई काळजी करू नको फक्त एक काम कर मला इथं न ठेवता नंदाच्या घराला मजने गोकुळाला भगवंत वसुदेवाने भगवंताला उचललं गोकुळामध्ये ठेवलं रडे माया करी आकांत मायेला घेऊन आले तुझं लागी वधी उपजला मद आधी सर्वांचं चरित्र भाग सर्वांना ज्ञाते कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू गोकुळामध्ये येऊ वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता कितव्या वर्षी आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण सर्व गावाला पेढे वाटतो पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे कशाचे पोरं झाल्यानंतर खरं सांगू का पोरं झाल्यावर पेढे वाटण्यापेक्षा म्हातारपणी पेढे वाटा ज्या दिवशी तुमचं पोरगं तुमची सेवा करेल नाही तर ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले आणि मला एक कळत नाही आतापर्यंत कोणत्याच पोराने आपल्या बापाला सांभाळलेलं नाहीये द्या तुमचं माझं सोडून दशरथ माहिती तुम्हाला दशरथ आपल्या पंचक्रोशीतला नाही प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ 4 मुलं होते राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न 4 पोरं असताना जर दशरथासारख्या बापाला जर पोरं पाणी पाजू शकले नाही तर आजकालच्या बापाने अपेक्षाच करू नका महाराज वयाच्या 65व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झाला प्रत्येक गवळण गवळणीला सांगते हे अगं ऐकलंस का गवळण म्हणती हो म्हणती गवळणला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला मुलगा झालाय जिकडं तिकडं आनंद आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देव जिकडं तिकडं आनंद आहे पण एकीकडे आनंद आहे एकीकडे दुःख आहे पहिली मीटिंग कंसाने भरवली ऐका ऐका जो कोणी माझ्या शत्रूला मारेल
त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला एडा पुतना मावशीने उचलला होता. खरं सांगू, महिला मंडळीला आरक्षण कलियुगातच असं नाही बरं संतोषजी, द्वापार युगापासून ह्या महिला मंडळी प्रत्येक बिचाऱ्या पुढचे. आणि खरं सांगू, रामायण असल, भागवत असल, पारायण असल, सेवा असल, 7 दिवसाची विण्याची सेवा, माणसं खाऊन झोपायची. महिलांनी 24 तास सेवा केली बरं महाराज. खरं सांगतो तुम्हाला, अर्ध्या तासाला मंदिर पुसत होत्या सर्व महिला मंडळी, अर्ध्या तासाला. ज्यांना मी कधी पाहिलंच नाही की या कुठल्या महिला आहेत, त्या सुद्धा रात्रंदिवस सेवा करत होत्या. तुमचे दिवस सध्या खूप चांगले, कारण एसटी सुद्धा यांना, मला वाटतं सरकारने एसटी मध्ये सवलत देण्याच्या ऐवजी जर गॅस मध्ये दिली असती तर अजून बरं झालं असतं महाराज. खरं सांगतो, खूप झाल्या असत्या महिला. गॅस मध्ये सुद्धा अगोदर दिली साहेब, मत अगोदर दिलेली, कारण की जेवढ्या काही चिखलीहून गाड्या येता येते त्याच्यातून सगळे 1/4 खाली उतरता येते महाराज. तरुण कोणी नाही, सगळे वयस्कर म्हणजे 2000 कमीत कमी महिला इथं राहायला होत्या महाराज. 2000 महिलांची व्यवस्था. म्हणून जिकडं तिकडं आनंद आहे. पुतनेनं पहिला इडा उचलला, ए दादा, एक हातभर पोरग मानण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं. सुंदर असा शृंगार केला, यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं मुलगा झालाय तुला, सांगितलं नाही. अगं खूप धावपळ होती ग, काहीच कळालं नाही. कुठे आहे तुझं बाळ? आता झोपी घातलंय ग. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी आई माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात, बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, देळगाव माईच्या एका बाजारामध्ये एक मायमाऊली वांगे विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ते म्हणले, दादा 30 रुपये किलो. अगं महाराज लोक आलेले चोखोबरा आश्रमावर, त्यांना मसाला वांगा करायचं, जरा कमी कर की 25. ती म्हणली, दादा पुरत नाही. असं करा ना, 27 रुपयाने घ्या, कारण याच वांग्यावर माझं घर प्रपंच चालतोय, माझ्या मुलांचं शिक्षण आहे. हा म्हणायचा 25 आणि ती म्हणायची 27. तिनं हात जोडले, दादा तुम्ही दुसऱ्या दुकानावर जा, मला तुम्हाला वांगे द्यायचे नाही. माणूस थोडा बोलबच्चन होता. अगं वेडे, असं नको करूस, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार नाही. आता बाई थोडी मराठवाडी होती, 65 वर्षाची होती, जुनी म्हातारी होती, थोडी खरट होती. ते म्हणे, का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगू लागला, आजी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, मी टोपलं भर वांगी काय घेऊन बसली तुझी, दुपारपर्यंत संपून जाईल. बरोबर आहे काय? देव रडायला लागले. काय झाले? देव रडायला लागले. पुतना भगवंताकडे गेली. लक्ष देऊन ऐका. पुतना भगवंताकडे गेली आणि भगवंताचं ते गोड स्वरूप, बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंती च मा. जगातील सर्वात सुंदर व्यक्ती जर कोण असेल, जगातील सर्वात सुंदर वस्तू जर कोणती असेल तर तो फक्त आणि फक्त माझा भगवान आहे. विठ्ठल 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 एकदा का त्याच्याकडे पाहिलं ना महाराज, माणसाला दुसरं काही पाहूच वाटत नाही. त्या दिवशी आमच्या निवृत्तीपणे एक वाक्य खूप सुंदर सांगितलं. म्हणे, महाराज एवढं सुंदर मंदिर बांधलंय, एवढ्या चांगल्या मूर्त्या आहे, पण त्याच्यात एक चूक झालेली आहे. मलाही विशेष वाटलं, म्हणलं आता यानं काय चूक काढली बाबा, सगळे लोक वर्णन करतायत. मी थोडा सुद्धा घाबरलो. म्हणलं नेमकं काय झालंय? तो म्हणे, दर्शन केल्यानंतर फक्त ह्या मूर्त्या माणसाला बोलत नाही एवढी चूक आहे म्हणे. काय म्हणला? ह्या मूर्त्या माणसासोबत संवाद साधत नाहीये. मूर्ती पाहिल्यानंतर महाराज, नास्तिकातला नास्तिक माणूस जरी असेल तरी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याची ताकद त्या मूर्त्यामध्ये. खरं सांगतो महाराज, एवढा जीव ओतलेला आहे त्या मूर्त्यामध्ये. ज्ञानोबरायची तर मूर्ती एवढी सुंदर आहे, बाबा 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 बाबा, 1000 कोटी लोकांचं सौंदर्य नाही, सौंदर्य जिथं फिकं पडल एवढी सुंदर माझ्या ज्ञानोबरायची मूर्ती आहे. आणि भगवान श्रीकृष्ण राधा राणीचा तर काही विषयच नाही. आता त्यांनी सृष्टीची एवढी सुंदर निर्माण केली, ते दोघ जण किती सुंदर असतील महाराज. बरोबर आहे का नाही? एकदा का त्यांना पाहिलं की माणसाचं मन असं घेरून घेतो देव. प्रमाणे नाथ बाबा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
पुतना ज्या भावनेने आली ती भावना सुद्धा विसरून गेली महाराज. भगवंताला उचललं, सर्वांना चरित्र भागण्यात ये. दूधही पेलं, विषयी पेलं. ज्यावेळेस भगवंत पंचप्राण ओढायला लागले त्यावेळेस पुतना घायबारली. सामी प्रभासिनी स्पिड्ड माला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसिन्न गात्रा श्रीपती रुरोदा. हा रुरोध करायला लागले, देवा सोड, देवा सोड. पुतनेनं सांगितलं, देवाने सांगितलं, पुतना पहिलं तर मी कोणाला धरतच नाही, एकदा का धरलं की बरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ए नमो नमा. पुतनेचाही उद्धार केला. अगबगरीटा मारिला बाळपणी अवघी दत्तेखाने. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना सुद्धा नामदेवराय वर्णन करतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुझ्या देखिला असे. रंगणी रंगनाथ तुझ्या देखिला असे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुझ्या देखिला असे. हो रंगणी रंगनाथ तुझ्या देखिला असे. गौरव दसवंती पैसांगे, दसवंती पैसांगे, कृष्णाचे निवागे, कृष्णाचे तुमागे. येणे हो श्रीरंगे नवनीत नाचे बक्षिले. तळवे तळ हात टेकीत जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्ली बोळीत फिरू लागला. भगवंतानी बघितलं, का रे पोरांनो, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलं नाही असताना तुम्ही वाळून का गेले? ते म्हणून सांगायला लागले, देवा जेवढं दही दूध तुपलं नाही तेवढं सगळं डेअरीला आहे. डेअरीला काहीच नाही. भगवंताने सर्व गोपाळाने एकत्रित केलं. याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. जिकडं तिकडं खोड्या सुरू झाल्या. बऱ्याचशा गवळणी यशोदेकडे गेल्या. यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, दही दूध खाण्याची गोष्ट खाल्ली पाहिजे, पण दह्या दुधाचा नासोडा करतं जगातली कोणतीच आई अशी नाही की त्या आईला आपले गुण मुलाचे गुन्हे खरे वाटल. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, का सांगता गळाने ग गोकुळ जाणारे. अनेक प्रकारच्या गवळणी यशोदेकडे आल्या. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, थरू जाता सापडेना. एक नास्तिक माणूस मला म्हणू लागला, म्हणे महाराज असा कुठं देव असतो का? गवळणीच्या गळ्यामध्ये हात घालणारा आणि गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का? भगवंताचं चरित्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, जेवढ्या काही भगवंतानी खोड्या केल्या, जेवढ्या काही भगवंताच्या लीला आहे, त्या भगवंत 5 वर्षाच्या असताना आहे. आणि विज्ञान सुद्धा सांगतंय आणि अध्यात्म सुद्धा सांगतंय की 5 वर्षाच्या लेकराच्या अंतकरणामध्ये काम अजिबात नसतो. अरे 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे आणि 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. 5 वर्षाच्या लेकराच्या पप्प्यात तुम्ही घेता का ते तुमच्या घेतं? आपली दाढी टोचते त्याला असं असं करतं, बरंच आवडतो त्याला. आपण जेवढ्या प्रेमानं तुम्ही लहान लेकराच्या पप्प्या घेता, तसे एखाद्या म्हाताऱ्याला म्हणता, बाबा कमी 1 किस प्लीज. नो, कशाला गेल त्या म्हाताऱ्यात? अजिबात नाही. कारण ते म्हातारं काम क्रोध लोभ असं त्याचं अंतकरण गच्च झालेलं आहे. लहान मुलं म्हणजे हे देवाचं स्वरूप असतात महाराज. एखादा मोठा जर यज्ञ करायचा असेल, एखादी मोठी पूजा करायची असेल, तर मला वाटतं आमच्या नरेंद्रभाई मोदीजीने 5 वर्षाच्या मुलीचे चरण धुतले होते. कारण लहान लेकर जे ते एकदम छोटे असतात, देवाचेच मोल असतात ते. म्हणून भगवंत एक कळत नाहीये, जेवढे काही हिंदू लोक आहे तेवढे ज्यावेळेस शंका घेतात ते हिंदू धर्माविषयीच घेतात महाराज. मी नेहमी दररोजच्या कीर्तनातून माझा प्रश्न आहे, मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतोय, मुस्लिम समाज ज्या अल्लाची नमाज पडतोय, लक्ष देऊन वाक्य ऐका. तुम्ही एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीसोबत मस्जिदमध्ये जा, ते ज्या अल्लाची नमाज करतात त्या अल्लांचा फोटो नाहीये, त्या अल्लाची मूर्ती नाहीये, त्या अल्लाचा कोणता पुतळा नाहीये. एका भीतीकडे पाहून नमाज पडतात. कशाकडे पाहून पडतात? भिंतीकडे पाहून नमाज पडतात. अरे भिंतीकडे पाहून नमाज पडतात तरी 100%पैकी 100% मुस्लिम लोकांना त्यांचं अस्तित्व मान्य आहे. आमची मूर्ती असून सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. याच्यापेक्षा दुर्भाग्य हिंदू धर्माचं काय असेल महाराज? राम मंदिराचा विरोध जेवढा मुस्लिम लोकांनी नाही केला तेवढा हिंदू लोकांनी केला.
एक तर नास्तिक मला म्हणे एवढं 2 कोटीचं मंदिर बांधण्यापेक्षा एखादी शाळा बांधली असती, एखादं कॉलेज काढलं असतं, एखादं कॉन्व्हेंट काढलं असतं तर गोरगरिबाची मुलं शिकले असते. मी त्या मूर्खाला सांगितलं, मला मूर्खा शाळेमध्ये आणि कॉलेजमधले बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात म्हणून पहिलं मंदिर बांधायचं. शाळा तुम्हाला शिक्षण देऊ शकते, शाळा तुम्हाला डिग्री देऊ शकते, शाळा तुम्हाला नोकरी देऊ शकते, पण संस्कार या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त तुम्हाला मंदिर आणि वारकरी संप्रदाय देऊ शकतो. आज एवढा मोठा समाज या कीर्तनासाठी उपस्थित आहे. मी आवर्जून सर्व राजकीय मंडळीला, महाराज मंडळीला सांगतो, हा जिल्ह्यातला समाज नाहीये, हा महाराष्ट्रातला, महाराष्ट्रातल्या बाहेरचा समाज आहे. महाराज सर्व मंडळीचे इथं आलेले, कारण इथं येणाऱ्या लोकांना एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही, म्हणून एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकतात लोक. महाराज खरं सांगतो तुम्हाला, काल CM साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस आमच्या जिल्ह्यातले खासदार आमदार सगळे चक झाले. म्हणे कसं काय आले? मला बरोबर आले. त्यांना रात्री 11 वाजे लोक माहीतच नव्हतं, कारण की आम्ही ज्यावेळेस सांगितलं आपले CM साहेब येणार, चला ना, लोकांना सप्ताह म्हणजे थोडं वेगळंच वाटतं. महाराज सप्ताह असा असतो हे पाहून घ्या आता सर्वांनी. कारण की जो लोकांचा, राजकीय लोकांचा सप्त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, सर्व राजकीय लोकांना माझी विनंती आहे, बदला. आम्ही वारकरी संप्रदायाने लोकांनी ठरवलं तर काहीही करू शकतो, ही ताकद वारकरी संप्रदायामध्ये. भारतातले लोक एका छोट्या गावात येणं, चोखोबरायसाठी येणं, ही ताकद पुरुषोत्तम महाराजाची नाहीये. याचं 1% सुद्धा श्रेय मला नाहीये. हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या चोखोबराय, ज्ञानोबराय, तुकोबरायला जात आहे. अरे ज्ञानोबराय, तुकोबराय जर या महाराष्ट्रात नसते तर या महाराष्ट्राचं बिहार कधीच झालं असतं. महाराज मी नेहमी सांगत असतो की समाजाला दिशा देण्याचं काम, समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायातल्या लोकांनी केलंय. विठ्ठल ऐका, इथं तिथं उभे असणारे मंडळी फक्त भाऊंना आत येऊ द्या, पुढे बसायला कोणाला जागा नाहीये. भाऊंना येऊ द्या फक्त समोर, बाकीचे सर्व थांबा तिथे. इथं व्यासपीठ फुल झालेलं आहे, फक्त भाऊंना येऊ द्या. विठ्ठल 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 पाठीमागच्या मंडळीने मागे सरका आहे, जागा मागे सरका, मागे जागा आहे, पाठीमागे सरका, पाठीमागे सरका, पाठीमागे जागा आहे. तिकडच्यांनी पण सरका, निकडच्यांनी पण सरका, सरका तिसरी पाठीमागे. आली धावोनी चला, म्हणे विकास पाटील, बाई सरका. बाई केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची काठ देवोनी काठ बाई कोणा सुनेरा. यशोदेवा तुझा काना, पोटावर तो निघाला. यशोदेवा तुझा काना, पोटावर तो निघाला. प्रकारच्या खोड्या केल्या. ऐका, ऐ फोटोवाले, तुम्ही लोकांच्या शिव्या नका खाऊ, खाली बसा. कारण हे लोक 8 वाजेपासून बसलेले, तुम्ही त्रास नका देऊ लोकांना. हा राजकीय कार्यक्रम नाहीये, पहिलं लक्षात घ्या, हा राजकीय कार्यक्रम नाहीये. हे सगळे मंडळी फक्त चोखोबरायच्या दर्शनाला आलेले. खरं सांगतो तुम्हाला. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही काल शिंदे साहेबाला बोलवलं, आज प्रदेशाध्यक्षांना बोलवलं, इकडून आमचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांचे बंधुराज आमचे आबा सुद्धा आहे. हे सर्व मंडळी राजकीय नाहीये, हे सगळे माझ्या कुटुंबातले मंडळी. महाराज मी नेहमी सांगतो आणि श्रद्धेनं सांगतो, नारदाच्या गादीवरून सांगतो, नाना भाऊंची माझी ओळख कमीत कमी
पहिल्यांदा ज्यावेळेस ते बीजेपीचे खासदार झाले त्यावेळेस सानगडीला कथा केली तेव्हापासून आहे, त्याच्या अगोदरपासून आहे. पण मला नाना भाऊनी सांगावं की भाऊ आतापर्यंत तुमचं प्रेम सोडून या पुरुषोत्तम पाटलांनी कधी रुपये मागितला तुम्हाला? हे साक्षीनं सांगतोय. ते ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष झाले मी भेटायला गेलो, मला म्हणे महाराज काही कामं करून घ्या, मी पदावर आहे. म्हणलं भाऊ तुम्ही माझ्यावर प्रेम करता हेच मोठं मला देणं आहे. खरं सांगतोय, हे लोक कुठेही जात नाहीये. आज महाराष्ट्र ज्यांची वाट पाहतो ते लोक जर आपल्या छोट्या गावात येतात ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायासाठी आलेले. आणि मी नेहमी सांगत असतो आतापर्यंत काँग्रेसचे बरेचसे अध्यक्ष झाले महाराज, बरोबर आहे का नाही? बरेचसे प्रदेशाध्यक्ष झाले, पण भाषण करता वेळेस, बाईट देता वेळेस, पत्रकार परिषद ज्यावेळेस राहील, मला वाटतं महाराष्ट्रातले पहिले प्रदेशाध्यक्ष असे की त्या प्रत्येक बाईटमध्ये आमच्या नानाभाऊंच्या पाठीमागं पांडुरंगाचा फोटो होता. खरं सांगतोय महाराजांना. मी त्यांना त्यावेळेसही सांगितलं, लोकांना असं वाटतं की काँग्रेस ही धर्माच्या विरोधात आहे. भाऊ तुम्ही असं काम करा की वारकरी संप्रदाय आपल्या सोबत आला पाहिजेत महाराज. सगळे लोकांचं कल्याण होईल. आम्ही परमार्थ करणारी मंडळी आहोत, तुम्ही राजकारण करणारी मंडळी आहात. तुम्ही सुद्धा समाजाची सेवा करतात, आम्ही सुद्धा समाजाला जागृत करतोय, बरोबर आहे का नाही? फक्त तुम्ही पदावर आहेत, आम्ही बिनपगारीन फुल अधिकारी. त्या दिवशी मी बावनकुळे साहेबांना म्हटलं तुमचं सरकार आणण्यामध्ये 71% नाही 90% जर सहकार्य कोणाचं असेल तर भारतातल्या साधू लोकांचं आहे महाराज. बरं तुम्ही काही आम्हालाही दिलं पाहिजेत म्हणलं. बरं नका का काही त्यांना देणं, पण तुम्ही सचिन तेंडुलकर क्रिकेटर असून त्याला खासदार केलं, हेमा मालिनी हिरोईन असून तिला खासदार केलं. बरेचसे लोक ज्यांना काहीच नाही. आता ही राज्यपालाची जी 12 लोकांची यादी आहे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे हे गायक असून त्यांना तुम्ही आमदारकीचं, तुम्हाला का असं वाटू नये? आता सगळेच बसलेले सर्व पक्षाचे, माझ्यासारखा एखादा तरुण माणूस, असा गोड बोलणारा माणूस, हा समाज बघितला का भाऊ? एवढा समाज कोणत्याही पक्षातल्या माणसाला गोळा करायचं म्हणलं तर कमीत कमी 10-20 कोटी रुपये लागतात. असं एक तर बीजेपीच्या मनात येऊ द्या, काँग्रेसच्या मनात येऊ द्या, नाही तर राष्ट्रवादीवाले आमचे आमदार साहेब आहेत, असं होऊ द्या ना. एखादा तरी धोत्रावाला, ज्ञानोबराय, तुकोबराय म्हणणारा, रामकृष्ण हरी म्हणणारा आमदार का संप्रदायाचा विधानसभेमध्ये नको? बाकीचे कोणीच नको, बरं मीच पाहिजे. विठाला 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 विठाला. कीर्तनाकडे या तुम्ही, राजकारण सोडून द्या. मला राजकारणाची काय गरज आहे महाराज? एवढे सर्व मंडळी जर आपण विनंतीला मान दिल्यानंतर इथे येतात, ही आम्ही कमवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. याच्यापेक्षा राजकारण अजिबात नको. काही लोक म्हणतात तुम्ही काय कमवलं? आम्ही पैसा नाही कमवला, आम्ही प्रॉपर्ट्या नाही कमवल्या, पण या महाराष्ट्राच्या जनतेच्या अंतःकरणामध्ये जेवढं आदरयुक्त प्रेम आम्ही कमवलं, ही सगळ्यात मोठी संपत्ती आमची. म्हणून भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. पोरग जास्त वाईट वागायला लागलं, खोड्या करायला लागलं, बापाच्या पुढे 2च पर्याय असतात, एक तर आळंदी. ए दादा थोडं 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 खाली, हा सोबत इथं थोडं खाली, त्यांना जागा करा. यशोदेने सांगितलं भाऊ तू थांबायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, घेऊन जाय खेळे नंदाचा काना. अनेक प्रकारच्या खेळ खेळल्यानंतर बरोबर 11:15 वाजता सगळ्या गोपाळांना भूक लागली. गोपाळ म्हणू लागले देवा कमीत कमी 25,000 लोकांना आमरसाचं जेवण आहे साहेब आज. किती? 25,000 लोकांना आमरसाचं जेवण. हा इतिहास आहे. आणि तो बी रस पतला नाही, एकदम घट रस. जर टिक्का लावला तर 2 दिवस टिक्का जाणार नाही, एवढा सुंदर रस आहे महाराज. खरं सांगतो, हे परमार्थाचं ऐश्वर आहे. आमच्या शास्त्रीजीने सांगितलं ना, तुमचा कार्यकर्ता जसा मोठा व्हावा तसं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन त्याचं घराची व्यवस्था करतात, तसं आम्ही सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायचे कार्यकर्तेच आहोत महाराज. आणि आमची आई, आमचे मालक राजेयाची कांता. अरे ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ असेल त्या ज्ञानोबरायच्या घरात किती सोनं असेल याचा विचार करा. आम्ही खूप समाधानी लोक आहोत. काही लोक म्हणायचे करोनामध्ये बिल्डरांनी आत्महत्या केली, हिरो लोकांनी आत्महत्या केली. तो एक सुशांत सिंह वारला, त्याची 5,000 कोटीची प्रॉपर्टी होती. पैसे असून जर लोक मारतात तर गरिबांना काय करायचं, हाही मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही असं ऐकलं का हो, कीर्तन बंद आहे, सप्ताह बंद आहे, भागवत बंद आहे, रामायण बंद आहे म्हणून एका तालुक्यातल्या हरिभक्त पारायण महाराजांनी कंटाळून फाशी घेतली? अजिबात. फाशा घेणारे लोक नाही हो, आम्ही फाशा देणारे लोक. आम्हाला काय फाशा? माझ्या मायबापाने ज्यावेळेस मला आळंदीला टाकलं त्यावेळेस शिळ्या भाकरीचे कुटके सुद्धा भेटत नव्हते महाराज.
तिकिटाला सुद्धा पैसे नसायचे. खूप संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे आणि अख्खा महाराष्ट्र विरोधाचा आहे या पठ्ठ्याच्या. खरं सांगतोय, कधी कोणाला चांगलं बोललोच नाही, सगळे विरोधात आहे, तरी पण एकटे चलोय आपला. कारण देव सखा जरी, मी तर नेहमी सांगत असतो, ज्ञानोबरायला हीच विनंती करतो, माऊली अख्खं जग माझ्या विरोधात जाऊ द्या, फक्त तुम्ही माझा हात धरा, बाकी जगाशी काय घेणं देणं आहे महाराज. ज्यावेळेस खायला भेटत नव्हतं त्यावेळेस सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता तीच होती. आणि आज एवढं चांगलं ज्ञानोबराय तुकोबरायने दिलं तरी सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता तीच आहे. चेहऱ्याची प्रसन्नता बदलली नाही. सगळे गोपाळ थकले, देवा उरका, चला चला बळू गाई बाई सुजेऊ एके ठाई, बहु केली वन वन पायी पिटी झाला अशी. सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला भगवंतांनी यमुनेच्या किनारी केला. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन करतात. बिभ्रत वेणुम जठर पडयो शुंग वेत्रेच कक्षे वामे पानमशुल कवलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये सुप्रिसुरयो हासयन नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने सर्व संत मंडळीला घेऊन लोक सांगतात की आम्ही पुरोगामी विचार आहोत, पुरोगामी विचाराचे आहोत. भाषणापुरतं पुरोगामी विचार बोलणं वेगळं, पुरोगामी विचार काय आहे हा संप्रदाय जगून दाखवतो. म्हणून या महाराष्ट्रातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर हे पुरोगामी विचाराची सुरुवात आहे महाराज. काय आहे? म्हणून सगळ्या संतांना एकत्रित करून पहिला काला भगवंतानी यमुनेच्या किनारी केला, दुसरा काला ज्ञानोबराय तुकोबराय चंद्रभागेच्या तीरी, आणि तोच काला माझ्या चोखोबराय ज्ञानोबराय तुकोबराय भगवान श्रीकृष्ण राधाराणी आणि माझ्या सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने आपल्या गावामध्ये. म्हणून त्या साधू संतांचं एकदा प्रेमाने भजन. ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई जय जय, बसा बसा उठू नका. माऊली माऊली तुकारामेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ऐका, आता ज्ञानदेव तुकाराम होईल म्हणजे आरती होईल, कोणी उठायचं नाही, 1-2 मिनिटामध्ये समाप्त होईल. नंतर सोपान काका सूचना देतील, नंतर आमचे भाऊ आणि आपले आमदार साहेब थोडे 2-2 मिनिटं बोलतील नंतर. जास्त वेळ कोणी घेणार नाही. ऐका, फक्त 3 मंडळी बोलतील. हा सर्वांना म्हणजे लोक जेवायला नाही, भाऊ आणि आपले 2 आमदार हा बोलतील ना. सर्व 2 मिनिटाच्या वर कोणी बोलणार नाही. फक्त तुम्ही शांत राहा, वेळेतच कार्यक्रम होईल. मंदिरात गर्दी करू नका. आता एक लगेच आम्ही उरकून घेतो. एक टोपलं घ्या काल्याच्या पुढे, फक्त उठायचं नाही कोणी. मंदिरातली आरती लावा, 2च आरत्या होतील. टोपलं घ्या काल्याचं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुरी. कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनाश्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कामने बडी वीर काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कुरे भेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा परा महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या फुला करा क्षमा पराज महाराज तुम्ही दुःखा मने छाने ज्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. 28 उभा मागे रुक्माई दिव्य शोभा
पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा धरणी वाहे भीमा उतरे जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी विठ्ठला जय देव तुळसी माळा कर ठेवली कठी आसे पितांबर कस्तुरला देव सर्व राणी तिथे येथे भेटी गौड हनुमंत उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझे स्थान जय कर दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवाची नामदेव वायू आळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी जुलगा जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतने राते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत नवेदिला माझा आरती ज्ञान राजा जगत गुय बोले विश्व ब्रह्मांड केले रामजनाधरे मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मन वेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ती आई दाखव्यामा तुकारामा भगवी सागरात पाचान तारे जय को बाजे उदकी अंगर रक्षे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा माय दाखव्यामा तुकारामा लोकिता तुर्णेसी ब्रह्मत्कासी आले मन रामेश्वरी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती माय दाखव्यामा तुकारामा लोटांगण वंदन भोजन भाई रुक्माय डोबा रुक्माय आरतीवाले खाली बसून घ्या हिची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास हरीचा वार करी वारी सुकोन दे हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा कल्लोळ मागे स्नान तुका माझे चिदान हरीचा वार करी वारी चुकोन दे हरी विठ्ठल रुक्माय ठोबा रुक्माय विठ्ठल रुक्माय डोबा रुक्माय विठ्ठल रुक्माय ठोबा विठ्ठल रुक्माय डोबा रुक्माय कल्पा विश्व भावे तया माझी या सकळ हरीच्या दासा कोणीची बाधा नो कोणी ही संत मंडळी सुखी असो ओंकाराचा वारण लागू राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी मामने असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंगा ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा संताशी निर्भीत मजदी अनेक तुझे काही न मागू देवा म्हणे आता उदार तो मज ठेवी पाय संताची या निर्भीत मजदी अनेक तुझे काही न मागू ऐका देवा टाळकरी मागे सरका तुम्हाला बसायला जागा आहे तिकडे सरका मागे सरका तुम्ही मागच्या मागे हॅलो सरका मागे मागे सरका दमा दमा आता नका बसू मागे सरका फक्त मागे सरका सरका मागे अजून जागा सरका भरपूर टेन्शन खाली सरका मागे अजून ज्ञानदेव तुकाराम करून जागीच बसा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गजर कीर्तनाचा